स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन आली समोर? हो मॅडम आले. मग यामध्ये आपण आज युनिट नंबर 3 जे आहे तर यातला जो कॉमन भाग आहे तर तो कॉमन भाग इथे मी लक्षात घेतलाय 3.4 आणि 3.5 मराठी. काय तर मातृभाषेच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे अंतर्गत निकष आणि 3.5 आहे मातृभाषेच्या चांगल्या पाठ्यपुस्तकाचे बाह्य निकष. आणि हाच भाग तुम्हाला भूगोल विषयामध्ये पण आहे. युनिट नंबर 4 जे आहे तर त्यातला तिसरा सब पॉइंट टेक्स्टबुक अनालिसिस किंवा मग टेस्टिंग असं म्हटलंय, म्हणजेच पाठ्यपुस्तकाचं चिकित्सक विश्लेषण. आता पाठ्यपुस्तक आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. हे जे काही पाठ्यपुस्तक आहे तर या पाठ्यपुस्तकामध्ये आपण काय करतो, विद्यार्थ्यांना नेमकं काय शिकवायचं आहे तर ते आपल्याला पाठ्यपुस्तक सांगत असतं. म्हणून पाठ्यपुस्तक हा शिक्षकाचा खूप जवळचा मित्र आहे असं जर आपण म्हटलं तर त्यात काही चुकीचं होणार नाही. आणि म्हणून मग हे पाठ्यपुस्तक म्हणजे नेमकं काय, तर हे जर आपण बघायचं झालं तर आपल्याला इथे व्याख्या लक्षात येते की व्याख्या काय केली की विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यास सहाय्य करणारे पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. एक छोटीशी व्याख्या या ठिकाणी केली की विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी सहाय्य करणारं जे पुस्तक असतं ते पाठ्यपुस्तक. आता ह्याच व्याख्येला आणखी तांत्रिक दृष्टीने असेल किंवा मग आणखी अभ्यासपूर्ण पुढच्या व्याख्येमध्ये मांडलेला आहे की पाठ्यक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले पुस्तक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. म्हणजे दुसऱ्या व्याख्येमध्ये काय म्हटलेलं आहे की प्रत्येक अभ्यासक्रमाची काही उद्दिष्ट असतात आणि मग ती उद्दिष्ट जर पूर्ण करायची आहे तर ते पूर्ण करण्यासाठी जे काही पुस्तक तयार केलेलं असतं त्याला पाठ्यपुस्तक असं म्हणतो. मग या दोघं व्याख्यांवरनं तिसरी व्याख्या आपण आपल्या आपल्या पद्धतीने तयार करू शकतो की पाठ्यक्रमाची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या उद्देशाने तयार केलेले आणि विद्यार्थ्यांना अध्ययन करण्यासाठी सहाय्य करणारे पुस्तक म्हणजेच पाठ्यपुस्तक होय. म्हणजे या दोन्ही व्याख्यांचं आपण एकत्रीकरण या पद्धतीने करू शकतो. तर असं हे जे काही पाठ्यपुस्तक आहे तर हे सतत शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या सोबत असतं. शिक्षकाला अध्यापन करण्यासाठी ते उपयुक्त ठरतं तर विद्यार्थ्याला अध्ययनासाठी उपयुक्त ठरतं. मग आता या पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण आपल्याला करायचं आहे किंवा चांगलं पाठ्यपुस्तक हे कसं असलं पाहिजे तर त्याचे काही आपल्याला निकष या ठिकाणी लक्षात घ्यायचे आहेत. मग हे निकष जे आहेत तर हे दोन पद्धतीने आपण लक्षात घेणार आहोत. पहिला भाग जो आहे तो म्हणजे अंतर्गत निकष आणि दुसरं जे आहे ते म्हणजे बाह्य निकष. शिक्षक या नात्याने आपल्याला हे जे पाठ्यपुस्तक आहे तर हे नेमकं किती चांगलं आहे हे तपासावं लागतं. कारण आपण आपल्या विद्यार्थ्यांना त्यातनं शिकवत असतो आणि त्याच भागातनं किंवा त्या पाठ्यपुस्तकाच्या साहाय्याने विद्यार्थी हा घडत असतो, त्याच्यावरचे संस्कार रुजत असतात आणि म्हणून मग हे पाठ्यपुस्तक जे आहे तर याचं विश्लेषण करणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून पाठ्यपुस्तक जे आहे तर त्याचं प्रत्येक शिक्षकाने विश्लेषण करणं हे गरजेचं आहे. मग यामध्ये आपण विश्लेषण कशा पद्धतीने करणार आहोत तर अंतर्गत निकषांच्या आधारे आणि बाह्य निकषांच्या आधारे. मग अंतर्गत निकष जे आहे तर ते आपण कोणकोणते लक्षात घेणार आहोत तर सगळ्यात पहिले पाठ्यांश, दुसरं मांडणी, तिसरं समवाय, स्वाध्याय, शीर्षक आणि भाषा. मग हे सगळे जे काही अंतर्गत निकषाचे घटक आहे हे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुम्हाला काय लक्षात येतं की हे आपल्याला कुठे पाहायला मिळतात तर पाठ्यपुस्तकाच्या आतल्या भागात जिथे धडा सुरुवात होतो, धड्याला सुरुवात होते. जसं तुम्ही म्हणता अनुक्रमणिकेनंतरचा जो काही भाग आहे तर तो ह्या अंतर्गत निकषामध्ये येतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की अनुक्रमणिकेनंतर काय येतं की पहिला धडा, दुसरा धडा, त्याच्यानंतर मग गद्य संपल्यानंतर पद्य भाग येतो. तर अशा रीतीने हा जो मधला भाग आहे तो मधला भाग म्हणजे आपण अंतर्गत निकषाच्या दृष्टिकोनातून लक्षात घेणार आहोत. मग सर्वात पहिला मुद्दा इथे सांगितलेला आहे त्यांनी पाठ्यांश.
पाठ्यांश म्हणजे नेमकं काय आहे, की धड्यामध्ये जो काही मजकूर आलेला आहे, त्याला पाठ्यांश म्हटलेलं आहे. मग याचं आपल्याला हा पाठ्यांश कसा असला पाहिजे, तर हा उद्दिष्ट पूर्ण करणारा असला पाहिजे. आपण पाठ्यपुस्तकाची व्याख्या केली ना, की पाठ्यपुस्तक म्हणजे काय, तर ह्या पाठ्यक्रमाची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जे पुस्तक तयार केलं जातं, त्याला आपण पाठ्यपुस्तक म्हणतो. मग हा पाठ्यांश जो आहे, हा खूप महत्वाचा भाग आहे किंवा पाठ्यपुस्तकाचा गाभा आहे असं म्हटलं तरी चालेल. मग हा पाठ्यांश त्या उद्दिष्टांना पूर्ण करणारा आहे का? पुरेसा आहे का? हा इथे आपल्याला पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण करताना लक्षात घ्यायचा भाग आहे. दुसरं म्हणजे याची मांडणी कशी आहे? मग त्या मांडणीमध्ये तुम्हाला काय लक्षात घ्यायचंय, की शीर्षक जे आहे, तर हे शीर्षक कसं असतं, की सर्वात वरती दिलेलं असतं. आहे की नाही? धड्याच्या प्रत्येक ठिकाणी वरती काय असतं? शीर्षक दिलेलं असतं. त्याच्यानंतर खाली काय दिसतं? त्या धड्याच्या नावाखाली लेखकाचं नाव असतं किंवा त्या लेखकाने काय-काय काम केलेलं आहे, त्याचं त्या ठिकाणी विवेचन केलेलं असतं. भूगोल विषयामध्ये असं काही नसतं, पण भूगोल विषयामध्ये काय असतं, की अनेक मुद्दे असतात आलेले. तर ते मुद्दे ठळक अक्षराने दिलेले असतात किंवा रंगाने दिलेले असतात. तसंच मराठीच्याही पुस्तकामध्ये जो काही भाग आलेला असतो महत्वाचा, तो त्यांनी रंगीत अ, त्या पॅराग्राफला कलर दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये तो मांडलेला असतो. तर अशी ही जी मांडणी आहे, तर ही मांडणी आकर्षक आहे का? विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घेणारी आहे का? हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं असतं. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे तो समवाय. आता समवाय याच्यावरती आपल्याला स्वतंत्र एक लेक्चर घ्यायचा आहे. तो तुमचा आणखी एक सिलेबस मधला भाग आहे. तर हा समवाय आपल्याला इतर विषयांच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्यायचा आहे, की पाठ्यपुस्तकामध्ये किंवा त्या धड्यामध्ये इतर विषयांचा काही समवाय आला का? तर तो आपण ह्या ठिकाणी विश्लेषणात बघणार आहोत. किंवा मग स्वाध्याय आहे. मग हा स्वाध्याय त्या पाठ्यांशाला धरून टाकलेला आहे का? किंवा मग आणखी काही जास्तीचा टाकलाय का? विद्यार्थ्यांचा वयोगट कोणता आहे? त्यांना तो झेपणारा आहे का? या सगळ्या गोष्टींचं बारीक-बारीक विवेचन या अंतर्गत निकषामध्ये आपल्याला करायचं असतं. त्याच्यानंतरचा पुढचा भाग जो आहे, तर तो शीर्षकाचा आहे. मग हे शीर्षक खूप महत्वाचं असतं. तुम्हाला माहिती की शीर्षकामधून आपण धड्यामध्ये काय शिकणार आहोत याचं अर्थबोध लागला पाहिजे. तर असं हे शीर्षक आहे का? की नाहीतर मग शीर्षक दिलेलं आहे वेगळं आणि आतमध्ये त्या शीर्षकाचा काहीच अर्थ लागत नाहीये. तर असं आहे का? किंवा मग ते शीर्षक मोठ्या अक्षरात लिहिलंय का? किंवा मग आणखी अ, त्याला रंगीत केलेलं आहे का? किंवा मग त्याच्यातून अर्थबोध होतोय का? ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि शेवटचा भाग जो दिलेला आहे तो म्हणजे भाषा. मग एकंदरीत ह्या संपूर्ण अंतर्गत निकषामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी घेतल्या आहेत, तर त्यामध्ये पाठ्यांश जो आपण बघितला किंवा स्वाध्याय जे बघितलं, तर त्यामध्ये जी भाषा वापरलेली आहे, तर ती विद्यार्थ्यांना पचणारी आहे का, झेपणारी आहे का, हे आपल्याला बघायचंय. जर एखादी लहान वर्ग असेल, साधारण 5वी-6वी चा आणि त्याच्यामध्ये तुम्ही खूप कठीण-कठीण वाक्प्रचार वापरले, तर ते विद्यार्थ्यांना समजणार नाही किंवा खूपच अलंकारिक भाषा असेल, तर ती मुलांना समजणार नाही. भाषा म्हणजे इथे मराठीच भाषा आहे, परंतु त्याच्यामध्ये पण काठिण्य पातळी जी आहे, ती काठिण्य पातळी विद्यार्थ्यांच्या वयोगटाला अनुसरून आहे का, हे चिकित्सा आपल्याला करायची आहे. त्याच्यानंतर बाह्य निकष जे आहे, तर या बाह्य निकषामध्ये कागद आहे, टाइप आहे. टाइप कोणता तर जो या पाठ्यांशामध्ये वापरलेला आहे किंवा मग बोल्ड आहे का? किंवा मग आणखी त्याचा आकार लहान-मोठा आहे का? तो तो भाग आहे इथे. त्याच्यानंतर मुखपृष्ठ म्हणजे अ, आपल्या पाठ्यपुस्तकाचं जे काही 2 पानं असतात. एक सुरुवातीचं जे सगळ्यात वरचं पेज असतं त्याला आपण मुखपृष्ठ म्हणतो आणि मागचं पेज जे असतं त्याला मलपृष्ठ म्हणतो. तर ह्या दोन्ही पृष्ठांवरती अ, काय माहिती दिलेली आहे? विद्यार्थ्यांना आकर्षक आहे का? हे इथे आपल्याला बघायचंय. त्याच्यानंतर बांधणी. बांधणी टिकाऊ स्वरूपाची आहे का? त्यानंतर त्याची किंमत जी आहे, तर ही किंमत किती आहे? आता तर आपण किंमत हा भाग थोडासा जर वगळला तर हरकत नाहीये. कारण किंमत आपण का बघायचो? की त्यावेळी विद्यार्थ्यांना ते घ्यायला जमेल का? तर इयत्ता 1ली ते 8वी ची पुस्तकं तर अ, सर्व शिक्षा अभियानातनं विद्यार्थ्यांना मोफतमध्ये मिळतात. मात्र
9वी आणि 10वी हे पुस्तक विकत घ्यावं लागतं. जर तुम्ही 9वी आणि 10वीच्या पाठ्यपुस्तकाचं विश्लेषण करत असाल किंवा त्याचे बाह्य निकष जर तुम्ही बघत असाल, तर त्यामध्ये किंमत तुम्हाला बघायला हरकत नाही, की ती किंमत त्या विद्यार्थ्यांना पेलवणारी आहे का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला काय करायचा आहे, तर पाठ्यपुस्तकाच्या विश्लेषणामध्ये करायचा आहे. एक शिक्षक म्हणून आपल्याला या सर्व निकषांचा जो अभ्यास आहे, तर तो करणं आवश्यक आहे. आणि मग अंतर्गत घटकामध्ये एक महत्त्वाचा घटक मी सेपरेट मांडलाय, तो म्हणजे स्पष्टीकरण. मग हे स्पष्टीकरण कशाचं? तर पाठ्यांशाचं. आपला वेळ आता संपत आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. बाकीचं विवेचन जे आहे ते आपण पुढच्या भागामध्ये घेऊ. तर शाब्दिक आणि अशाब्दिक असं दोन्ही प्रकारचं स्पष्टीकरण यामध्ये आपल्याला घ्यायचं, चेक करायचं असतं, की पाठ्यपुस्तकामध्ये शाब्दिक स्पष्टीकरण कसं केलंय, अशाब्दिक स्पष्टीकरण कसं केलेलं आहे. मग शाब्दिक स्पष्टीकरणामध्ये उदाहरणं, संबोध, प्रसंग किंवा अशाब्दिक स्पष्टीकरणामध्ये चित्र आलेली आहेत का पुस्तकामध्ये? भूगोलाचं जर असेल तर आकृत्या आहे का? किंवा मराठीचं जर असेल तर